हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात, कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळील घटना। महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख यांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ त्यांच्या थार गाडीचा अपघात झाला। रत्नागिरी नागपूर हायवेवर विठ्ठलवाडी येथे कारने साईड डिवायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र अपघातावेळी गाडीत सिकंदर शेख होता की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही। हा अपघात इतका भयंकर होता की सिकंदर शेखच्या थार गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला। मात्र सुदैवाने या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावला आहे। हायवे पोलिसांकडून या अपघातासंदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 6:30च्या सुमारास रत्नागिरी नागपूर महामार्गावर सिकंदर शेख याच्या थार गाडीचा अपघात झाला। कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ कार अपघातग्रस्त झाली। कार चालवणाऱ्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते। नियंत्रण सुटल्याने थार कार ही साईड डिवायडरला धडकली, मात्र गाडी वेगात असल्याने ही जोरदार धडक बसली। कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला। सुदैवाने या अपघातात सिकंदर शेख बालंबाल बचावले। या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सिकंदर शेख यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही। थारच्या अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला।